गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्राची चोरी केली होती का? पूर्णतः खोडसळपणाचा आरोप आहे गोपीचंद पडळकरांना बदनाम करण्यासाठी. कशामुळं तो आरोप लागला त्यांच्यावर? गोपीचंद पडळकर नावाचं वाद पुढे गेलंच नाही पाहिजे हे थांबवण्यासाठी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल त्या पद्धतीने केले. गोपीचंद पडळकरांनी तुमची मैत्री कधीपासूनची आहे? तेव्हापासून मी गोपीचंद पडळकरांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. गोपीचंद पडळकर का मोठ्या नेत्यांना टार्गेट करतात? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्या सरकारचा गोपीचंद पडळकरांना प्रचंड त्रास झाला. तुम्ही कधी त्यांना असा सल्ला दिला नाही का की बाबा तू लईच मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतोय, पवारांसारख्या नेत्यांना तू ज्या त्या भाषेत बोलतोय, कधी अंगलट येईल? अंगलट्याचा विषय काय, आपण सामान्य घरात गोपीचंद पडळकरांचा काही कारखाना नाही. जो काही परवा विधानसभेमध्ये राडा झाला त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी आपल्या कार्यकर्त्याला सोबत ठेवलं होतं. विरोधक आरोप करतायत तो 302 मधला आरोपी आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, तो काय धुतल्या तांदळासारखा नाही ना.